नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. UGC नेट सेट 2022 पेपर 2 मराठी त्यामध्ये आपण पहिला घटक बघतोय भाषा विज्ञान आणि व्याकरण आणि यातलं उपघटक आहे मराठी व्याकरण. मराठी व्याकरणामध्ये आतापर्यंत आपण शब्दांच्या जाती, अलंकारांचे प्रकार, विभक्ती शिकलेलो होतं. आज आपल्याला समास शिकायचा आहे आणि आज हे लेक्चर 15 आहे. लेक्चर सुरू करण्यापूर्वी नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी याविषयी मराठीमध्ये आम्ही तुम्हाला भरपूर मॉक टेस्ट देणार आहोत. संपूर्ण अभ्यासक्रमावरती तुम्हाला नोट्स मिळणार आहेत, व्हिडिओ लेक्चर सुद्धा मिळणार आहे. सरावासाठी वस्तुनिष्ठ प्रश्न म्हणजे MCQ सुद्धा तुमचे घेण्यात येणार आहे. तसेच PYQ PDF प्लस पेपर 1 म्हणजे मागील वर्षाचं पेपर सुद्धा तुमच्याकडून सोडून घेण्यात येणार आहे आणि त्याची PDF सुद्धा तुम्हाला पुरवणार आहे. तसंच पेपर 1 या अभ्यासक्रमाचा समावेश राहणार आहे. नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश फी फक्त 6,999 आहे. त्यामध्ये पेपर 1 आणि पेपर 2 या दोन्ही अभ्यासक्रमांचा समावेश असणार आहे. जर तुम्हाला संपर्क साधायचा असेल तर 8179138413 या व्हॉट्सअपवर संपर्क साधू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन मराठी हा ऍप डाउनलोड करून अधिक माहिती मिळवू शकता. जॉईन झाले, आता आपण शिकवायला सुरुवात करूया. चला, आज आपल्याला समास बघायचा आहे. त्याला आपण अलंकारांचे प्रकार घेतले होते. अलंकारांचे प्रकार, अलंकार आपलं पूर्ण झालेलं आहे. आता आपण समोरचं समास व्याकरणातला एक भाग आपल्याला समास बघायचं. ठीक आहे, स्क्रीन दिसते सगळ्यांना आणि माझा आवाज येतोय? हो मॅडम. समास, समास म्हणजे एकत्र. तर सम अधिकास म्हणजे शब्दाच्या एकत्रीकरणाला समास असं म्हणतात. तर समास हा शब्द सम अधिक अस या संस्कृत धातूपासून तयार झाला असून त्याचा अर्थ काय होतो? एकत्र करणे. हे दोन शब्दांना एकत्र करणे. तर शब्दांच्या अशा एकत्रीकरणाने जो एक जोड शब्द तयार होत असतो त्याला सामासिक शब्द असे म्हणतात. जे शब्दांच्या एकत्रीकरणाने जो एक जोड शब्द तयार होतो त्याला. मॅडम स्पष्ट आवाज येत नाहीये. आवाज नाही येते माझा? स्पष्ट नाही येत आहे. अच्छा, पाऊस पण चालू आहे. येते एक मिनिट. काही शब्द ऐकायला येतात, काही शब्द आवाज नाही येत. मग अच्छा, हे येतो आवाज? हा, चालू आहे आणि आज भरपूर पाऊस चालू आहे. कदाचित असून आवाज नाही आला की थोडं सांगाल मग मला. ठीक आहे, हो. वॉल्यूम तर तसा पूर्णच फुलाच्यावरच आहे. ठीक आहे, समास. तर शब्द एकत्रीकरणाला समास असं म्हणतात. ठीक आहे, तर समास म्हणजे काय होते? सम अधिक अस या संस्कृत धातूपासून तो तयार झालेला आहे आणि त्याचा अर्थ होतो एकत्र करणे. एकत्र करणे. तर शब्दांच्या अशा एकत्रीकरणाने जो एक जोड शब्द तयार होतो त्यास सामासिक शब्द असे म्हणतात. जसं गावोगावी, घरोघरी अशातले जे जोड शब्द ना, दोन शब्द आपण एकत्र केले त्याला सामासिक शब्द असं म्हटलं जातं. आता समासाचे 4 प्रकार पडतात. एक 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 आपण घेतलं. एक चार्ट करून दिलेला आहे तुम्हाला की समासाचे 4 प्रकार आपल्याला पडताना दिसतात. पहिला आहे अव्ययीभाव समास. त्यात पहिलं पद प्रधान असतं. एकेकांचं विश्लेषण मी घेतलेलं आहे खाली. ठीक आहे. दुसरं आहे तत्पुरुष समास. यामध्ये दुसरं पद महत्वाचं असतं आणि त्याचे प्रकार पडतात विभक्ती तत्पुरुष समास, उपपद तत्पुरुष समास, नत्र तत्पुरुष समास, कर्मधारय तत्पुरुष समास, द्विगु तत्पुरुष समास आणि मध्यम पदलोपी समास. असं तत्पुरुष समासाचे 6 प्रकार आपल्याला पडताना दिसतात. अव्ययीभाव समासाचे प्रकार पडताना दिसले नाहीये. द्वंद्व समास. द्वंद्व समासाचे मध्ये 2 पद महत्वाची असतात. याच्यामध्ये 3 प्रकार पडतात. इतरेतर द्वंद्व,
वैकल्पिक द्वंद्व समास आणि समाहार द्वंद्व समास. आणि बहुव्रीही समास म्हणजे ज्याच्यामध्ये दोन्ही पद महत्वाची नसून तिसऱ्या पदाचा जेव्हा बोध होतो तेव्हा त्याला बहुव्रीही समास म्हणतात. आणि याचे 4 प्रकार आपल्याला पडतात: विभक्ती, नत्र बहुव्रीही समास, सहबहुव्रीही समास आणि प्रातिबहुव्रीही समास. आता एक एक समासांचा आपल्याला बघायचं आहे. पहिले आपण अव्ययीभाव समास बघणार आहोत. ठीक आहे. अव्ययीभाव समास. अव्ययीभाव समास म्हणजे पहिलं पद महत्वाचे असणाऱ्या समासास अव्ययीभाव समास असं म्हणतात. ठीक आहे. अव्ययीभाव समासामध्ये पहिलं पद महत्वाचं असतं तेव्हा त्याला अव्ययीभाव समास असं म्हणतात. आणि यामध्ये जसा आ, यथा, प्रति असे जेव्हा शब्द येतात तेव्हा अव्ययीभाव समास ओळखायचा असतो. जसं मी तुम्हाला अलंकारामध्ये सांगितलं होतं त्याप्रमाणे इथे सुद्धा काही प्रकार काही थोडस फिक्स आहे. आ, यथा, प्रति म्हणजे आजन्म, यथाशक्ती, प्रतिदिन, प्रतिक्षण समोर दिलेला आहे मी तुम्हाला. तर आजन्म, यथाशक्ती, आमरण, आजन्म वगैरे आपण घेतोय. आणि तसेच द्विरुक्ती होणारे शब्द म्हणजे 2 शब्दांची पुनरुक्ती होणारे शब्द कोणते आहे? गावोगाव, घरोघरी. हर, दर असे फारसी उपस्वर्ग येतात. हररोज, दररोज असे जेव्हा शब्दांची फोल केल्यावर त्यामध्ये फोल केल्यावर पासून, प्रमाणे, प्रत्येक असे शब्द येतात तेव्हा अव्ययीभाव समास होत असतात. आता त्याची फोल बघा. आजन्म, जन्मापासून, आमरण, मरेपर्यंत, यथाक्रम, क्रमाप्रमाणे, घरोघरी, प्रत्येक घरी, हर समय, प्रत्येक वेळी, पाणी, प्रत्येक पाणी, दरसाल, प्रत्येक वर्षी, क्षणोक्षणी, प्रत्येक क्षणात. आल्या प्रत्येकाच्या पासून, पर्यंत, प्रमाणे, सहसा प्रत्येक म्हणजे त्याची फोल केल्यावर जर असे शब्द येतात प्रत्येक, म्हणजे पासून, पर्यंत असे जेव्हा शब्द येतात तेव्हा अव्ययीभाव समास होत असतो. ठीक आहे. आणि त्याच्या आधी जर हा फोल करायच्या आधी जर तुम्हाला ओळखायचा असेल तर त्याआधी काय होईल? हर, दर, आ, यथा असे शब्द येतात. ठीक आहे. तेव्हा शब्दांची फोल केल्यावर पासून, मरेपर्यंत, प्रत्येक अशातले जेव्हा शब्द येतात तेव्हा अव्ययीभाव समास होत असतो. यामध्ये पहिलं पद महत्वाचं असतं. पहिलं पद म्हणजे आ, यथा, हर. ठीक आहे. दर, क्षणोक्षणी म्हणजे जे पहिलं पद महत्वाचं असतं त्याला अव्ययीभाव समास असं म्हटलं जातं. आणि समास ओळखायचा असेल तर त्याची पहिले फोल करून पाहायची आणि त्यानुसार तो समास आपण ओळखायचा असतो. ठीक आहे. आता आहे तत्पुरुष समास. आपण आता अव्ययीभाव मध्ये काय शिकलो की पहिलं पद महत्वाचं असतं. आणि आता तत्पुरुष समास, ज्या समासातील द्वितीय पद महत्वाचं असतं तेव्हा त्याला तत्पुरुष समास असं म्हणतात. ज्या समासामध्ये द्वितीय पद महत्वाचे असते तेव्हा त्याला तत्पुरुष समास म्हणतात. आता या समासाचे मुख्य 7 प्रकार आपल्याला पडताना दिसतात. एक आहे कर्मधारय समास, नत्र तत्पुरुष समास, द्विगु तत्पुरुष समास, मध्यम तत्पुरुष समास, विभक्ती तत्पुरुष समास, उपपद तत्पुरुष समास. एक मिनिट. आणि अलुकत तत्पुरुष समास. आता हे समास कसे ओळखायचे? तत्पुरुष समासाचे किती प्रकार आपल्याला पडताना दिसत आहे? 7. ठीक आहे. तत्पुरुष समासाचे 7 प्रकार आपल्याला पडताना दिसत आहे. आता त्यातले आपण एक एक प्रकार बघूया. कर्मधारय तत्पुरुष समास. कर्मधारय तत्पुरुष समास, ज्या तत्पुरुष समासातील दुसरे पद महत्वाचे असून दोन्ही पदे एकाच विभक्तीत म्हणजे प्रथमा विभक्तीत असतात. बघा याच्यामध्ये कशा विभक्तीमध्ये? प्रथमा विभक्तीत असतात तेव्हा कर्मधारय तत्पुरुष समास म्हणतात. हे 2-3दा जेव्हा होईल तेव्हा तुम्हाला अजून लक्षात येईल. जेव्हा सुरुवातीला कुठलंही थोडंसं आलं की समजायला थोडंसं कठीण जातं, पण घेता घेता आपल्याला जेव्हा ती आपण सराव घेऊ तेव्हा अजून तुम्हाला कळून येईल. ठीक आहे. नाही कळलं तर विचारायला वाटलंच. कर्मधारय तत्पुरुष समास पुन्हा एकदा वाचते. ज्या तत्पुरुष समासातील
दुसरे पद महत्वाचे असून दोन्ही पद एकाच विभक्तीत म्हणजे प्रथमा विभक्तीत असतात तेव्हा कर्मधारय तत्पुरुष समास होतो. आता प्रथमा विभक्तीमध्ये काय असतं? त्याला प्रत्यय असतं का? प्रथमा विभक्तीला प्रत्यय असतं? नाही मॅडम, नाही राहत. नाही राहत नाही. म्हणजे हे लक्षात ठेवायचं प्रथमा विभक्ती. आता महादेव, आता याला काय करायचं? आपल्याला फोल्ड करायचं है ना. मग महान असा देव या दोन्ही शब्दाला आलेला आहे का विभक्ती? सॉरी, लागलेलं आहे प्रत्यय कुठे? नाही लागलेलं ना. घनश्याम, घनासारखा श्याम, म्हणजे पहिल्या उदाहरणात महान हे विशेषण आणि विशेष्य काय दिलेलं आहे? देव. देवाला महान असं विशेषण लावलेलं आहे. आणि तसंच दुसऱ्या उदाहरणात उपमान उपमेय हे म्हणजे घनासारखा, उपमान उपमेय श्याम अशा स्वरूपाचा संबंध कर्मधारय समासात असतो. जसं आपण उपमेय उपमान विशेषण जसं लावतो आपण है ना. घनश्याम म्हणजे घनासारखा श्याम, श्याम कसा आहे? घनासारखा. उपमेयाला हे उपमान घन लावलेला आहे. देव कसा आहे? महान आहे है ना. आपण एक विशेषण लावलेलं आहे आणि तो कसा आहे? महान आहे. तर अशा प्रकारे जिथे प्रथमा विभक्ती वापरली जाते आणि दोन्ही पद महान पण आणि देव पण हे दोन्ही पद महत्वाची आहे, तर अशा वेळेस कर्मधारय तत्पुरुष समास होत असतो. ठीक आहे मॅम, हा. हे महादेव बहुब्रीही समास पण होऊ शकतो ना? महादेव, महान असा देव नाही घेतलाय मी समोर तुम्हाला. महादेव म्हणजे शंकर, भोलानाथ म्हणतात ना. बहुर्वी मध्ये नाही येणार. घेते बा, मी तुम्हाला सांगते कुठलं येतं ते. ओके मॅम. ठीक आहे समोर आहे. एक 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 घेऊ म्हणजे फरक कळेल. ठीक आहे. आता नत्र तत्पुरुष समास. नत्र म्हणजे काय होते? नकार. नत्र या शब्दामध्ये अडकलेला असतो. मी म्हटलं नाही एक एक कधी पण शब्द लक्षात ठेवायचे. नत्र, नत्र म्हणजे काय होते? नकार. तर नत्र तत्पुरुष समास म्हणजे ज्या समासातील द्वितीय पद महत्वाचे. आपण आता हे तत्पुरुष समासातच बघतोय, तत्पुरुष समासाचेच प्रकार बघताय आणि याच्यामध्ये दुसरं पद महत्वाचं असतं. ठीक आहे. तर ज्या तत्पुरुष समासामध्ये द्वितीय पद महत्वाचं असून पहिलं पद काय असतं? नकारवाचक, नकारार्थी असते, तेव्हा नत्र तत्पुरुष समास होतो. ठीक आहे. काय असतं त्यामध्ये? द्वितीय पद महत्वाचं असून पहिलं पद काय असतं? नकारवाचक म्हणजे नकारार्थी असतं, तेव्हा नत्र तत्पुरुष समास असं म्हटलं जातं. नत्र म्हणजे म्हणजे नकार. ज्या शब्दातील पहिले अ अन न हे बघा इथे दिलेलं आहे. अन न, गैर, नीर, गैरहजर वगैरे आपण म्हणतो, नी, बेजबाबदार, अपयशी यासारखे अभाव किंवा निषेध दर्शवणारे असतात. अपूर्ण, पूर्ण नसलेला है ना नकारार्थी. बेशिस्त, शिस्त नसलेला. अपयश, यश नसलेला. बेकायदा, कायदा नसलेला. अनिश्चित, निश्चित नसलेला. अशक्य, शक्य नसलेला. जिथे असं नकारार्थी येतं तेव्हा नत्र तत्पुरुष समास असं म्हटलं जातं. आणि हे थोडेसे लक्षात ठेवायची. गैर, नी अशातले छोटे छोटे शब्द थोडेसे लक्षात ठेवायचे. आता द्विगु तत्पुरुष समास. ज्या समासातील द्वितीय पद प्रधान असून प्रथम पद संख्यावाचक असतं. द्विगु तत्पुरुष मध्ये संख्यावाचक असतं. पहिलं पद कसं असतं? संख्यावाचक. तेव्हा द्विगु तत्पुरुष समास म्हटल्या जातं. जसं पंचपाळे, 5 पाळ्यांचा समूह. नवरात्री, नवरात्रीचा समूह आलेले आहे. पंच म्हणजे 5, नव म्हणजे 9 है ना. जेव्हा जिथे संख्यावाचक शब्द येतात आणि तेव्हा काय होतो? द्विगु तत्पुरुष समास होत असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे मध्यम पद लोपी समास. द्वितीय पद प्रधान असून मधल्या पदाचा लोप झालेला असतो म्हणजेच गुप्त असतात, म्हणून त्या समासाला मध्यम पदलोपी समास असे म्हणतात. तर मध्यम पदलोपी या नावामध्येच 3 शब्द आहेत. मध्यम म्हणजे मधले पद, शब्द, लोपी म्हणजे नाहीशी झालेली. ठीक आहे. पुरणपोळी
पुरण घालून केलेली पोळी है ना. हे बघा आता पुरणपोळी, या पुरणपोळी मधले आपण हे फोल्ड केल्यावर हे दोन मधले शब्द काय झाले, आपण लोप पावलेले. आपण काय करतो प्रत्येक वेळेला, पुरण घालून केलेली पोळी तुला देऊ का असं म्हणत नाही. आपण काय म्हणतो, पुरणपोळी वाढू का, है ना. बालमित्र, लहानपणापासूनचा मित्र, प्रत्येक वेळेला असं म्हणत नाही आपण, तर कधी कधी बालमित्र असं म्हणतो. म्हणजे मधलं जे पद आहे ते आपण गाळून टाकलो, कुठेतरी लोप करतो त्याचा, तेव्हा मध्यम पदलोपी तत्पुरुष समास होत असतो. ठीक आहे. बघा इथे रेषा ओढलेले शब्द लोप पाहून पुरणपोळी हा सामासिक शब्द तयार झालेला आहे. बाल आणि मित्र हे शब्द राहून पणापासूनचा शब्द लोप पावलेला आहे ना. बाल मित्र, लहान म्हणजे बाल मित्र, त्याच्यामध्ये आपण पणापासून हा मधला जो शब्द आहे तो गाळून टाकलेला आहे. सरळ काय म्हणतो आपण, बालमित्र. पुरणपोळी, पुरण घालून केलेली पोळी प्रत्येक वेळेला म्हणत नाही आपण, पुरणपोळी है ना. पोळपाट, पोळ्या लाटण्याचं पाठ असं म्हणत नाही आपण, पोळपाट असं म्हणत असतो है ना. म्हणजे मधले शब्द जेव्हा गाळून टाकतो, लोप पावत असतो, तेव्हा मध्यम पदलोपी समास असं म्हणत असतात. त्याचं आपल्याला फोल्ड करून पाहायचं आणि त्यानंतरच त्याचा अर्थ निघत असतो. कळले हे इतके? पुन्हापासून इतकं घेते आणि मग दुसरा पीडीएफ घेते मी तुमचा. ठीक आहे, समोरचे बघा अव्ययीभाव पासून पुन्हा एकदा रिपीट करते. समास म्हणजे माहिती आपल्याला, जोड शब्द. समासाचे प्रकार दिलेले आहे. अव्ययीभाव समास म्हणजे काय होतो, अव्ययीभाव समास म्हणजे काय, पहिलं पद महत्वाचं असतं. हा, पहिलं पद महत्वाचं असतं आणि ओळखायचं कोणत्या शब्दांनी, आ, यथा, प्रति, आणि फोल्ड केल्यावर कुठले शब्द येतात, आपण त्याची फोल्ड करतोय ना. अव्यय जोडलेलं प्रत्येक सांगितलं ना मी तुम्हाला, पासून पर्यंत, प्रत्येक असे जर शब्द आले तर काय, शब्दांची जेव्हा आपण फोल्ड करतो तेव्हा पासून, प्रत्येक दिलेलं आहे मी. प्रत्येक याच्यामध्ये जर कन्फ्युज झालं तर एकदा वाचायला, म्हणजे वाचलं की तुमच्या लक्षात येईल. पासून, प्रमाणे, प्रत्येक असे जेव्हा शब्द येतात तेव्हा अव्ययीभाव समास होत असतो. ठीक आहे. याच्यामध्ये पहिलं पद महत्वाचं असतं. व्याख्या सगळ्याच्या लक्षात ठेवायच्या, त्यांची पेपरला येतात असतं. आता तत्पुरुष समास, तत्पुरुष समासामध्ये काय सांगितलंय, दुसरं पद महत्वाचे असतं. ठीक आहे. आणि या तत्पुरुष समासाचे हे सगळे प्रकार सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे. कधी कधी असं येतं की विभक्ती तत्पुरुष समास कुठल्या समासाचा प्रकार आहे, तर तत्पुरुष समास तसं याच्यातच असतं, पण कधी कधी वेगळ्या पद्धतीने विचारू शकतं. ठीक आहे. तेव्हा तर कर्मधारय तत्पुरुष समासाचे किती प्रकार आहे, तर 7 प्रकार आहे. तत्पुरुष समासामध्ये कुठलं पद महत्वाचं असतं, दुसरं पद महत्वाचं असतं. ठीक आहे. द्वितीय पद महत्वाचं असतं. आता त्यातलं कर्मधारय, कर्मधारयमध्ये काय सांगितलं आपण की त्यातलं दुसरं पद महत्वाचं असून प्रथमा विभक्तीमध्ये येते. कर्मधारयमध्ये प्रथमा विभक्तीत असते. बघा याच्यामध्ये अर्थ पण दडलाय. कर्मधारय, कर्म करता, समजा हे नसेल आपण तर कर्माच्या समोर कर्ता समजून घ्यायचं की कर्ताला कधी प्रत्यय नसतो हे ना सहसा, तर मग ते प्रथमा विभक्तीत येतं. तर कर्मधारय त्यामध्ये जिथे प्रथमा विभक्तीमध्ये येतं याला आहे का प्रत्यय, महादेव, महान असा देव, गणासारखा श्याम, आणि जिथे उपमेय उपमान सुद्धा लावलं जातं असे जे शब्द येतात तेव्हा कर्मधारय समास असं म्हणतात. कर्मधारय तत्पुरुष समास. नत्र तत्पुरुष समास, नत्र या शब्दातच अर्थ दडलेला आहे. नत्र म्हणजे नकार. ठीक आहे. जिथे नकार आहे, जसं अपूर्ण, पूर्ण नसलेला, अशक्य, शक्य नसलेला, बेशिस्त, शिस्त नसलेला है ना, बेकायदा, कायदा नसलेला, गैरहजर, हजर नसलेला, असे आपण शब्द वापरतो. ठीक आहे. अशा प्रकारचे जे नकारार्थी शब्द येतात तेव्हा त्याला नत्र तत्पुरुष समास म्हणतात. द्विगु तत्पुरुष समासामध्ये संख्यावाचक शब्द येत असतात. पंचपाळे, नवरात्री है ना, अशा प्रकारे संख्यांचा वापर जिथे केला जातो तेव्हा द्विगु तत्पुरुष समास होत असतो. मध्यम पदलोपी समासामध्ये मध्यम पद गाळलं जातं. मध्यम पद जेव्हा गाळलं जातं म्हणजे मध्यम पद लोपी, म्हणजे मध्यम पदाचा लोप केला जातो तेव्हा मध्यम तत्पुरुष समास होत असतो. मॅडम थोडं सावकाश घ्या हो. हॅलो, काय म्हटलं, थोडं सावकाश घ्या की थोडं.
सावकाश घ्या म्हणलं थोडं. अच्छा, ऍक्च्युली हे मी शिकवलं सावकाश आहे सावकाश म्हणून मी घ्या एकदा म्हणलं. रिपीट घेते. हे आता मी शिकवलेलं आहे, हे रिपीट घेते म्हणून पटपट घेते मी. समोरचा PDF घ्यायचा. बर. तुम्ही उशिरा जॉईन झाले असेल बहुधा. ठीक आहे, हे मी आता शिकवलेलं आहे म्हणून एकदा थोडस दुसरा PDF घेण्याच्या पहिले हे एकदा शॉर्टकट मध्ये घेते मी तुमचं, म्हणून फास्ट मध्ये घेते. ठीक आहे, मध्यम पदलोपी समास. ठीक आहे, याच्यामध्ये मध्यम पदाचा लोप पावला जातो तेव्हा मध्यम पदलोपी समास होत असतो. आता यातल्या मध्यम पदलोपी समासाचं एक उदाहरण लक्षात ठेवून द्यायचं. पुरणपोळी, पुरण घालून केलेली पोळी. यातला घालून केलेली मध्यम पद लोप पावलेला आहे म्हणजे पुरण पोळी. ठीक आहे, तर अशा प्रकारे मध्यम पदलोपी समास ओळखायचा असतो. कळले? आता दुसरा घेऊ PDF. मध्यम पद आधी शिकवलेला होता म्हणून मी शॉर्टकट मध्ये हा थोडस फास्ट मध्ये घेतला. चला, आता विभक्ती तत्पुरुष समास. ठीक आहे, आता आपण मध्यम पदलोपी समास घेतला. आता त्याच्या समोरचा आहे विभक्ती तत्पुरुष समास. ज्या तत्पुरुष समासात कोणत्या तरी विभक्ती किंवा विभक्तीचा अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दयोगी अव्ययाचा लोप होऊन दोन्ही पदे जोडली जातात त्याला विभक्ती तत्पुरुष समास असं म्हणतात. म्हणजे या समासाचा विग्रह करताना एका पदाचा दुसऱ्या पदाशी असलेला संबंध ज्या विभक्ती प्रत्ययाने दाखवलेला असतो त्या विभक्तीचे नाव त्या समासाला दिले जाते. आता याच्यामध्ये प्रत्येक विभक्ती आपल्याला घ्यायची आहे. प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, म्हणजे त्या शब्दामध्ये जो जो प्रत्यय लागला असेल तो त्याची ती विभक्ती ती राहील. जसं चोर भय याची आपण फोल्ड केलेली आहे. चोर भय याची जेव्हा आपण फोल्ड करतो तर काय होते? चोरापासून भीती म्हणजे चोरापासून भय. तर याच्यामध्ये आपण कुठल्या विभक्ती लावलेली आहे? चोराला पासून म्हणजे ऊन होऊन है ना. तर मग ऊन होऊन जेव्हा येते तेव्हा कुठली विभक्ती होत असते? पंचमी. म्हणजे तो कुठला विभक्तीचा प्रकार झाला? पंचमी विभक्तीचा प्रकार झाला. म्हणजे पंचमी विभक्ती तत्पुरुष समास असं म्हटलं जातं. ठीक आहे, जे जे तुम्हाला येईल त्याचा ते तुम्हाला विभक्ती प्रत्यय लक्षात ठेवायचे. पंचमी विभक्ती म्हटलं की ऊन होऊन शब्द आले पाहिजे. आता द्वितीय विभक्ती तत्पुरुष समास. या समासातील द्वितीय पद महत्वाचे असून प्रथम पदाला द्वितीयचे प्रत्यय लागून प्रथम पदाचा द्वितीय पदाशी संबंध दाखविला जातो. प्रत्यय कुठले? द्वितीय प्रत्यय स, ला, ते, स, ला, नाते. ठीक आहे, सगळ्या दिलेल्या आहे मी प्रत्येक विभक्तीला तुम्हाला. स, ला, ते, स, ला, नाते. कृष्णाश्रित याची फोल्ड केली आपण. कृष्णास आश्रित. स लागलेला आहे कृष्णाला. कुठला प्रत्यय लागले? स. दुःख प्राप्त, दुःखाला प्राप्त. ला किंवा दुःखास प्राप्त असं पण होतं. ठीक आहे, तर मी याला स, ला असे जेव्हा प्रत्यय लागलं तेव्हा कुठली विभक्ती होत असते? द्वितीय विभक्ती. ठीक आहे, आता तृतीय विभक्ती तत्पुरुष समास. ज्या समासातील प्रथम पदाला ने, शी, शी हे प्रत्यय लागतं तेव्हा तृतीय विभक्ती तत्पुरुष समास होतो. तोंड पाठ, तोंडाने पाठ. कुठला प्रत्यय लागलेला आहे? ने. ईश्वर निर्मित, ईश्वराने निर्मित. कुठला प्रत्यय लागला? ईश्वराला ने प्रत्यय लागलाय. ठीक आहे, जर ने, शी, नी, शी हे जर प्रत्यय असेल तर कुठला विभक्ती होते? तृतीय विभक्ती होत असतो. तृतीय विभक्ती तत्पुरुष समास. याचा जेव्हा सराव घेईल तेव्हा तुम्हाला अजून लक्षात येईल. पण विभक्ती पाठ आहे ना, विभक्ती प्रत्यय सगळे तुम्हाला
चार्ट दिलेला होता मी. आता चतुर्थी विभक्ती तत्पुरुष समास. तत्पुरुष समासाचा उपप्रकार असल्यामुळे द्वितीय पद सदैव प्रधानच राहील. तत्पुरुष समासाचं वैशिष्ट्य काय आहे? द्वितीय पद. प्रथम पदाला चतुर्थीचे विभक्त प्रत्यय लागलेले असतात. सलाते, सलानाते. गाव, देशगत. गावाला भोजन, देशास, देशगत, देशास गत. ला स. ठीक आहे. चतुर्थी विभक्ती. जर तिथे फक्त द्वितीय असेल तर द्वितीयाला करायचं, कारण की त्याचं पण सलाते आणि सलानाते. चतुर्थी आणि द्वितीय विभक्तीचे प्रत्यय सारखे आहे. सलाते, सलानाते. ठीक आहे. जर तिथे चतुर्थी असेल तर चतुर्थी आणि द्वितीय असेल तर द्वितीय विभक्तीला करायचं. पंचमी विभक्ती तत्पुरुष समास. प्रथम पदाला पंचमी विभक्तीचे प्रत्यय लागतात. ऊन, हून. सेवा, निवृत्त. सेवेतून निवृत्त. चोर, भय. चोरापासून भय. ऊन, हून आलेलं आहे. म्हणजे पंचमी विभक्ती तत्पुरुष समास. षष्टी विभक्ती. ज्या समासातील प्रथम पदाला षष्टी विभक्तीचे प्रत्यय लागतात. चा, ची, चे, चे, च्या. ही किंवा ची. राजपुत्र, राजाचा पुत्र. भूपती, भूचे पती. ठीक आहे. तर चा, चे हे जेव्हा येतं तेव्हा कुठे षष्टी विभक्ती होत असते. आता सप्तमी. पुन्हा घेते डबल मी. सप्तमी विभक्ती तत्पुरुष समास. प्रथम पदाला विभक्ती ईत, आत, त वगैरे प्रत्यय लागतात. घर, जावई. घरातील. ई आलाय. तील. जावई. पोटात शूळ. पोटात शूळ. आत. ठीक आहे. जेव्हा असे विग्रह अनुसरून समासाची नावं बदलणे शक्य होतं. गाव, देवी. गावातील देवी. गावाची देवी. ठीक आहे. गावची देवी. ची म्हणजे कुठला प्रत्यय लागले? षष्टी विभक्ती समास म्हणतात. गावातील देवी. लल आलं तर काय होईल? सप्तमी विभक्ती. ठीक आहे. अशा प्रकारे धर्म, वेडा. धर्माने वेडा. न प्रत्यय लागलेला आहे म्हणजे तृतीया विभक्ती. धर्माचा वेडा षष्टी विभक्ती. म्हणजे याप्रमाणे आपल्याला तिथे करायचं आहे. आणि कशाप्रमाणे तिथे आपल्याला पर्याय बघायचा आहे, त्यानुसार करून बघायचं आपल्याला तिथे पेपरच्या वेळेस. असा इतकं येत नाही हा तत्पुरुष, पण तरी आला तरी लक्ष ठेवायला बरं होईल म्हणून केलेलं आहे. ठीक आहे. विभक्ती तत्पुरुष कशाने ओळखायचं? विभक्तीच्या प्रत्ययावरून विभक्ती तत्पुरुष ओळखायचं. कुठले कुठले? द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्टी, सप्तमी हे प्रत्यय आपल्या त्यांच्या विभक्तीच्या म्हणजे त्या प्रत्ययावरून आपल्याला ते विभक्ती ओळखायची की कुठली आहे. आता अलुक तत्पुरुष समास. अलुक म्हणजे लोप न पावणारे, अर्थात त्याच्या विरुद्ध लुक म्हणजे लोप. अलुक तत्पुरुष म्हणजे लोप न पावणारे. ठीक आहे. तर ज्या विभक्ती तत्पुरुष समासात पूर्व पदाच्या विभक्ती प्रत्ययाचा लोप होत नाही तेव्हा अलुक तत्पुरुष समास होत असतो. अग्रेसर, अग्रात सर. इथे कुठेच प्रत्ययाचा लोप झालेला नाही आहे. युधिष्ठिर, युद्धात स्थिर. म्हणजे इथे जिथे लोप होत नाही, अग्रात सर, युद्धात स्थिर, म्हणजे ते अग्रे, युद्धी ही या शब्दांची संस्कृत मधील सप्तमीची रूपे न गाळता तशीच राहिली आहे. आणि ही उदाहरणं संस्कृत सामासिक शब्दांचे आहेत. अग्र, एक मिनिट, 9 मिनिट. अग्रे, युद्धी, युधी ही या शब्दांची संस्कृत मधील सप्तमीची रूपे न गाळता तशीच राहिलेली आहे. बघा, आपण इथे काहीच बदल केलेला नाहीये. अग्रात सर, युद्धात सर, अग्र, युद्ध
हे पहिले जे शब्द आहे जसेच्या तसेच ठेवले आहेत, त्याच्यात आपण काहीच लोप केला नाहीये, म्हणून तिथे अलोप तत्पुरुष समास होत असतो. आता उपपद तत्पुरुष समास हा येतो. उपपद तत्पुरुष समास, ज्या समासातील द्वितीय पद महत्वाचे असून एक कृदंत म्हणजे धातू साधित असते, म्हणजेच द्वितीय पदाचे महत्वाचे असूनही म्हणजे वाक्यात स्वतंत्रपणे उपयोग होत नाही, अशा प्रकारच्या समासाला कृदंत तत्पुरुष किंवा मराठीत उपपद तत्पुरुष समास असं म्हणतात. उपपद तत्पुरुष समासालाच कृदंत तत्पुरुष समास असंही म्हटलं जातं. कृदंत म्हणजे धातू. ठीक आहे. आता कुंभकार, कुंभ अधिक कार म्हणजे कुंभ म्हणजे मडके आणि कार म्हणजे घडविणारा. पंकज चिखलात जन्मणारे म्हणजे असलेला. शेतकरी शेती करणारा म्हणजे शेती त्याला असलेला. खग आकाशात गगन करणारा. गृहस्थ गृह अधिक स्थ म्हणजे घरात राहणारा. गृह म्हणजे घर, स्थ म्हणजे राहणारा. तर याच्यामध्ये कार, द, स्थ ही त्या संस्कृत धातूपासून आहेत, तर त्या सामासिक शब्दाशिवाय कुठेही स्वतंत्रपणे उपयोग होऊ शकत नाही. पहारेकरी पहारा देणारा है ना, ते शब्द आपण वापरले. पहारेकरी पहारा देणारा. गळे कापू गळे कापणारा. लाच खाऊ लाच खाणारा. गृहस्थ म्हणजे घर, घरात राहणारा. खग म्हणजे आकाशात गगन करणारा. शेतकरी शेती करणारा. पंकज चिखलात जन्मणारा. कुंभकार मडके घडविणारा है ना. तर अशा वेळेस काय होतं, जो धातू जशा तसाच असतो, स्वतंत्रपणे उपयोग होत नाही त्याचा, तेव्हा त्याला उपपद तत्पुरुष समास असं म्हटलं जातं. ठीक आहे. आता द्वंद्व समास, हे तत्पुरुष समासाचे आपण उदाहरण घेतले. आता आपल्याला द्वंद्व समास घ्यायचा आहे. पहिला अव्ययीभाव समास घेतला, त्यानंतर तत्पुरुष समास घेतला आणि आता आपण द्वंद्व समास घेतोय. तिसरा तत्पुरुष समास पुन्हा आपण एका उदाहरणाद्वारे रिपीट घेऊ, म्हणजे तुम्हाला आणखी कळेल. हे शिकवून घेते आणि पुन्हा रिपीट करते वाटल्यास. द्वंद्व समास, ज्या समासातील दोन्ही पदे अर्थदृष्ट्या प्रधान असून सारख्याच दर्जाची असतात, तेव्हा द्वंद्व समास होत असतो. ज्या समासातील दोन्ही पदे अर्थदृष्ट्या प्रधान असून सारख्याच दर्जाची असतात, तेव्हा द्वंद्व समास होत असतो. आई बाबा, आई आणि बाबा, आई पण तितकंच श्रेष्ठ आहे आणि बाबा पण. पाप पुण्य, या दोन्ही गोष्टी महत्वाच्या, म्हणजे जिथे दोन्ही गोष्टीला प्रधान म्हणजे दर्जा दिला जातो, अर्थदृष्ट्या ते महत्वाचे असतात, तेव्हा द्वंद्व समास असं म्हणतात. आता द्वंद्व समासाचे 3 प्रकार आपल्याला पडताना दिसतात. कुठले आहे? इतरेतर द्वंद्व समास, वैकल्पिक द्वंद्व समास, समाहार द्वंद्व समास. ठीक आहे. आता इतरेतर द्वंद्व समास. इतरेतर द्वंद्व समास, जेव्हा दोन्ही पद महत्वाची असून या समासाचा विग्रह करताना समुच्चय बोधक उभयान्वयी अव्ययांचा उपयोग करावा लागतो, म्हणजे 2 पदांची निवड असते. ठीक आहे. या इतरेतर द्वंद्वामध्ये म्हणजे कशामध्ये काय करावं लागतं की उभयान्वयी अव्ययांचा उपयोग करावा लागतो, म्हणजे दोन्ही पदांची निवड आपल्याला करावी लागते. आई बाप, आई आणि बाप. विटी दांडू, विटी व दांडू. ठीक आहे. अशी आपल्याला उभयान्वयी अव्यय तिथे वापरायचे आहे, तिथे फोल्ड करताना. ठीक आहे. तेव्हा इतरेतर द्वंद्व असं म्हणत असतात. विटी आणि दांडू पण म्हणू शकतो, विटी व दांडू असं पण आपण करू शकतो. त्याच्यामध्ये आपल्याला उभयान्वयी अव्यय टाकून दोन्ही पदाला महत्व द्यायचे आहे. विटी दांडू खेळताना दोन्ही महत्वाचं आहे ना. बॅट बॉल, बॅट आणि बॉल हे दोन्ही महत्वाचं आहे. आई बाप, आई बाबा हे दोन्ही महत्वाचे आहे. त्याच्यामध्ये फक्त आपण उभयान्वयी अव्यय टाकून त्या दोन्ही शब्दांना प्रधान द्यायचं आहे, महत्व द्यायचं आहे. अर्थदृष्ट्या दोन्हीही ती महत्वाची असतात, तेव्हा इतरेतर द्वंद्व असं म्हणतात. आता वैकल्पिक द्वंद्व समास. वैकल्पिक है ना, हा किंवा तो, वैकल्प विकल्प असतो.
या समासाचा विग्रह करत असताना विकल्प दाखवणाऱ्या उभयान्वयी अव्ययांचा उपयोग करावा लागतो. म्हणजे अर्थदृष्ट्या दोन्ही पद महत्वाची असूनही ती विरुद्धार्थी असतात. विकल्प याच्यामध्ये विरुद्धार्थी शब्द लक्षात ठेवायचा आणि एकाच पदाची निवड करावी लागते. म्हणजे विकल्प दाखवणारे उभयान्वयी अव्यय किंवा अथवा वा या उभयान्वयी अव्ययाने दाखवलं जातं तेव्हा त्याला वैकल्पिक द्वंद्व समास म्हटलं जातं. सुख दुःख, सुख किंवा दुःख, यश वा अपयश, है ना, अपोजिट वर्ड्स वापरले इथे, सुख किंवा दुःख, यश वा अपयश, है ना, अशातले जिथे अपोजिट वर्ड्स विरुद्धार्थी शब्द वापरले जातात तेव्हा वैकल्पिक द्वंद्व समास म्हटल्या जातो. आता समाहार द्वंद्व समास. या समासाचा विग्रह करतेवेळी दोन्ही महत्वाच्या पदाव्यतिरिक्त त्याच्या अर्थाशिवाय त्या जातीच्या इतर पदार्थाचाही त्यामध्ये समावेश असतो. म्हणजे दोन पदांव्यतिरिक्त आणखी महत्वाचा अर्थ सामावलेला असतो. जास्तीचा अर्थ वगैरे या शब्दाने दाखवता येतो. घरदार. आता घरदार हे फक्त व्यक्तींसाठीच असतं का? है ना, घरदार म्हटलं की गोठा पण असतो, गुरे गाई यांचं सुद्धा असते, है ना घरदार. तर फक्त आपण काय याचा एकच अर्थ न लावता दुसरा पण अर्थ आपण तयार करत असतो तेव्हा त्याला समाहार द्वंद्व असं म्हटलं जातं. वेणी फणी. आता वेणी फणी व्यतिरिक्त कपडे बदलणे, चेहरा धुणे असा पण अर्थ होतो. तर एका अर्थामधून दुसरे जेव्हा आपण अर्थ काढत असतो तेव्हा त्याला समाहार द्वंद्व असं म्हणतात. विग्रह करायच्या वेळी जेव्हा आपण त्याच्या अर्थाशिवाय त्याच पदार्थाचा दुसराही शब्दाचा समावेश होत असतो तेव्हा त्याला समाहार द्वंद्व असं म्हटलं जातं. ठीक आहे, पुन्हा एकदा रिपीट घेते. बघा, विभक्ती तत्पुरुष समास. तत्पुरुष समासामधला 5वा प्रकार. पहिल्या पीडीएफ मध्ये आपण 4 प्रकार घेतले होते, आता हा याच्यामध्ये 5वा प्रकार. तर विभक्ती तत्पुरुष समास. विभक्ती तत्पुरुष समास कशाने ओळखायचा असतो? आता सांगितलं मी की विभक्ती म्हटलं की कशाने ओळखायचो? याच्यातच अर्थ दडलेला असतो. प्रत्यय लागल्यावरून ओळखायचं कोणता प्रत्यय लागलाय. हा, विभक्ती म्हणजे प्रत्यय प्रत्ययावरून आपल्याला तो कोणती विभक्ती आहे ते ओळखायचं असतं. ओळखायचं. तर पहिले त्या शब्दाचं काय करावं लागेल? पहिले आपल्याला फोल्ड करावं लागेल, है ना. शब्दाचं फोल्ड केल्यानंतर त्याला जे प्रत्यय लागलेलं आहे ती त्या प्रत्ययाची विभक्ती आहे. ठीक आहे, त्यावरून विभक्ती प्रत्यय ओळखायचा. कळलं हा विभक्ती प्रत्यय? हो मॅम. हे इतके कळले आहे ना सगळे सप्तमी पर्यंत? आता अलुक तत्पुरुष समास. आता अलुक म्हणजे लोक न पावणारा. म्हणजे जो शब्द आहे हा आपण जसा तसाच घेतो, याच्यामध्ये काहीच लोक पावत नाही. अग्रास, युधिष्ठिर, युद्धास्थिर म्हणजे शब्द जशीच्या तसेच ठेवतो आपण, त्यामध्ये कुठलाच बदल करत नाही, तेव्हा अलुक तत्पुरुष समास होत असतो. तिथे कुठेही शब्द लोप पावत नाही. त्यानंतर उपपद तत्पुरुष समास. उपपदला कृदंत सुद्धा म्हणतात. कृदंत म्हणजे धातू. ठीक आहे, जसं कुंभकार, पंकज, शेतकरी, खग, गृहस्थ अशा प्रकारचे जे शब्द येतात तेव्हा त्याला आपण स्वतंत्रपणे त्याचा उपयोग होत नाही, त्याचा त्यालाच. पंकज शिखलात जन्मणारे, शेतकरी शेती करणारा, है ना, खग आकाशात गगन करणारा, गृहस्थ घरात राहणारा, ठीक आहे, कुंभकार मडके बनवणारा, पहारेकरी पहारा देणारा, गळे कापणारा, लाच खाऊ लाच खाणारा. म्हणजे याच्यावरून फक्त हे लक्षात ठेवा, देणारा, खाणारा, करणारा अशातले जेव्हा शब्द येतात तेव्हा उपपद तत्पुरुष समास होत असतात. जेव्हा फोल्ड केल्यावर